सांगलीत GBSचे 6 रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू. सांगली शहरात एकतर ग्रामीण भागात 5 आणि शहर भागात 1 असे 6 गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली असून सांगली शहरात रुग्ण आढळलेल्या चिंतामणी नगरामध्ये बुधवार अखेर 600 घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण करत जलतपासणी केली. सांगली शहरातील चिंतामणी नगरमध्ये एका रुग्णाला GBS आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यात बुधवार अखेर GBSचे 6 संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिली आहे. संशयित रुग्णांवर योग्य तो उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करत असताना पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. डॉक्टर कदम यांनी सांगितलं की हातापायामध्ये गोळी, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. हा आजार संसर्गजन्य नसल्याचं घाबरण्याचं काही कारण नाही. सांगलीत आढळलेला रुग्ण अजमेर, आग्रा या ठिकाणी जाऊन आलेला असल्याने या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी सांगितलं की संबंधित रुग्णाच्या घरातील 7 व्यक्तींची तपासणी केली असता ते सामान्य असल्याचे आढळले. परिसरात 600 घरांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात आलं असून सगळ्यांची प्रकृती उत्तम आहे. या परिसरात वापरण्यात येणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लक्षणे दिसताच घरीच न थांबता तात्काळ वैद्यकीय उपचार करून घ्यावेत असे आवाहन त्यांनी केलं आहे.